उसकी आंखें झील जैसी थी। जब पहली बार उसकी आंखों में देखा तो दिल ने कहा ये मिल गई तो जैसे पूरा जहान मेरा हो गया। उसकी आंखें झील जैसी थी। जब पहली बार उसकी आंखों में देखा तो दिल ने कहा ये मिल गई तो जैसे पूरा जहान मेरा हो गया। आता जो तुम्ही प्रीव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करून अगदी सोपा आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्यूटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलला सुद्धा दिलेलं आहे। अजून तुम्ही आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो जॉइन नसेल केला तर खाली लिंक दिलेली आहे आणि ह्या व्हिडिओचं मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल। तर आता काय करायचं, सिंपली हा डाटा क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिल्यांदा इथे जो तुमचा फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे। तर इथं आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया। हा फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर इथून ऍड करायचा आहे। इथून हा फोटो ऍड केल्यानंतर इथे तुम्हाला एक रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा रेशो 2 नंबरला मिळून जाईल त्यावरती सिलेक्ट करू इथून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि हा जो फोटो आहे तो आपल्या परफेक्ट स्क्रीन बरोबर इथून सेट करायचा आहे। अशाप्रकारे इथून परफेक्ट हा जो फोटो आहे तो इथून ऍड झाल्यानंतर इथून बॅक करायचा आहे आणि इथून तुम्हाला एक ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला एक व्हिडिओ देईल त्यामध्ये आपलं सॉन्ग असेल तर तो जो व्हिडिओ आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर सिंपली इथून ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर इथे जे आपलं सॉन्ग आहे ते इथून अशाप्रकारे इथून ॲड होऊन जाईल। हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढे ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढे आपल्या ह्या ज्या फोटोची लेंथ आहे त्याशिवाय न्यायची। नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली पहिल्यांदा जुटायचे जसे इथे आपण आलो तशाप्रकारे करायचं। हे त्याला नंतर इथून बॅक करायचं आहे। बॅक केल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला पहिल्यांदा बरोबर थांबायचं आहे ते जसं आपण थांबलो तशाप्रकारे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला एक इमेज देईल मटेरियलमध्ये। तर ही अशा प्रकारे असेल, ही जी इमेज आहे अशा इथून ॲड करायची। ही इमेज इथून ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला रोटेट करायची थोडी। इथून अशा रोटेट केल्यानंतर इथून स्क्रीन बरोबर सेट करायची। त्याच्यानंतर वरती न्यायची अशा प्रकारे जसे येते आपण नेतोय तशा प्रकारे। इथे तुम्हाला ही जी इमेज आहे इथून परफेक्ट अशी बसवायची जसे येते तुम्ही बघू शकाल की इथून आपण जी इमेज आहे ती इथून परफेक्ट बसवायची। इथे तुम्हाला आहे ना कमी जास्त करून द्यायचं ना, म्हणजे जी व्हिडिओची बॉर्डर आहे जी आपल्या व्हिडिओची साईजची बॉर्डर आहे ती त्याला इथून परफेक्ट बसली पाहिजे। इथे तुम्ही बघू शकाल, कारण की जर तुम्ही इथे नीट नाही बसवली तर ती वेगळी इमेज वाटते। त्याच्यामुळे इथून तुम्ही लक्षपूर्वक इथून परफेक्ट बसवायची। परफेक्ट बसवल्यानंतर ही जी इमेज आता ॲड केली आहे तीच आपल्या शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। जेवढा आपला हा फोटो आहे तेवढा नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथून आपली ना परफेक्ट इथून बसलेली आहे। त्याच्यानंतर त्याच इमेजवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला एक मास्कचा एक ऑप्शन मिळून जाईल। तर इथून बघू शकाल की ते आपला हा जो मास्कचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि 2 नंबरला तुम्हाला हॉरिझॉन्टल हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुमची जी इमेज आहे ते तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे। तर हे अशा वेळी इथून ॲड होऊन जाईल, म्हणजे निम्मी होऊन जाईल। तर आपल्याला आता काय करायचं, ही जी इमेज आहे इथून रोटेट करायची अशा प्रकारे। तर हे जे बांध आहे त्यावरती क्लिक करा, त्याच्यानंतर क्लिक करा आणि अशा प्रकारे रोटेट करा जसे येते आपण 2 बोटांनी करतोय तशा प्रकारे। हे इथून आपल्याला 90 डिग्रीपर्यंत न्यायची ही जी रोटेट आहे लाईन ती। ओके, अशा रोटेट झालेली आहे आपली इथे। त्याच्यानंतर अशा खाली आणायची। इथून संपूर्ण इमेज इथून बघू शकाल की दिसत आहे। आता आपल्याला काय करायचं, हा जो एरो आहे व्हाईट कलरचा आहे तिथून बघू शकाल की हा जो येतो अशा प्रकारे तुम्हाला आहे ना वरती थोडं खाली न्यायचं अशा प्रकारे आणि इथून ही जी इमेज आहे थोड्या अशा वेळा नेल्यानंतर तुमची जी ही इमेज आहे इथून तुम्ही बघू शकाल की इथून ॲड होऊन जाईल, म्हणजे परफेक्ट इथून थोड्या आपण येते नेऊया। ओके, त्याच्यानंतर अजून आहे ना वरती नेऊया हे। ओके, अशा वेळी तुम्हाला आहे ना हे एरो त्याच्यावरती क्लिक करून ही जी इमेज आहे म्हणजे ॲड केलेली आपण ही जी तिथून परफेक्ट इथे आपली बसलेली आहे। त्याच्यानंतर सिंपली बरोबर करून द्यायची। येथे तुम्ही बघू शकाल की ही जी इमेज आहे इथून आपली परफेक्ट झालेली आहे। अशा प्रकारे तुम्हाला पण ही जी इमेज आहे इथून परफेक्ट करायची। केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना 3 नंबरचा हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर आहे ना इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जातील। समजे सिलेक्ट करून बघायचे तुमच्या इमेजला कोणता सूट होत आहे इथून ऑप्शन। तर इथे आपल्याला आहे ना स्लाइडचा इथून परफेक्ट वाटत आहे मला। त्याच्यानंतर इथे तुम्हाला डार्कचा पण ऑप्शन आहे तो पण इथे सिलेक्ट करू शकता। इथून जे पण ऑप्शन आहे
त्यामध्ये एकदा सिलेक्ट करून बघायचं अशा प्रकारे. आणि जो पण तुमच्या फोटोला इथून शूट करेल त्याच्यानंतर इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून हे जी इमेज आहे इथून परफेक्ट इथून ॲड होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं, इथून बॅक करायचं. बॅक केल्यानंतर तुम्हाला आहे ना सिम्पली इथे पहिल्यांदा यायचं अशा प्रकारे. आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक लाईट इफेक्टचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं इथे अशा प्रकारे. ह्यामध्ये तुम्हाला एक सनसेट वनचा इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. सिलेक्ट केल्यानंतर इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा फोटो आहे तेवढी न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, इथे तुम्हाला ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला ऑल व्हिडिओचा जो ऑप्शन आहे त्यावरती सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून अशा प्रकारे तुमचे इमेज आणि कलर म्हणजे जो आपण दोन्ही इमेज ॲड केल्या तुमचा फोटो आणि ती इमेज इथून मॅच होऊन जाईल. त्याच्यानंतर इथून हेच लेअर आहे ते डुप्लिकेट करायचे. डुप्लिकेट ही जी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेसचं ऑप्शन 2 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला लाईट इफेक्टमध्येच यायचे आणि इथून तुम्हाला आहे ना लीकचा एक इफेक्ट मिळून जाईल लीक 1चा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या फोटोला अशिवाय एक लाईट इफेक्ट इथून ॲड होऊन जाईल. इथून हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर इथून बॅक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथून बघायचं आहे की जे आपले लिरिक्स आहेत ते कुठे येतात. तर तुम्हाला आणखी इथून पहिल्यांदा अशिवाय आल्यानंतर इथून तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे इमोजी PNG दिले मी ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे. इथून हे PNG ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा फोटो आहे तेवढी न्यायची आणि पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तीच एकदा PNG आहे ती इथून ॲड करायची. तर म्हणजे हे जे PNG आहे इमोजी PNG इथून परफेक्ट बसून जाईल. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून PNG ॲड करायचे. तर हे तुम्ही बघू शकाल की सॉंगचे आपले हे जे चढ आहे ते सर्व चढांना आपल्याला ना PNG ॲड करायचे. तर इथे आपण बघूया कुठून हे PNG चालू होत आहे. 7 PNG असतील इमोजीचं PNG धरून तर आणि लिरिकच्या 6 PNG असतील. तर ते तुम्हाला कोणतं PNG आहे ते इथून सॉन्ग ऐकूनच तिथे ॲड करायचं. तर इथे आपण सॉन्ग एकदा ॲड करू म्हणजे प्ले करून बघूया. ओके, इथून येत आहे आपलं सॉन्ग आहे ते म्हणजे लिरिक्स सॉन्गचं. तर इथे आल्यानंतर सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ओव्हरलेवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि जे आपलं PNG असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचं. तर इथे मला ब्लॅकच PNG असल्यामुळे इथे काही दिसत नाही. तर आपण एखादं सिलेक्ट करून घेऊया. इथे दुसरं इथे आपण ॲड करून घेऊया रिप्लेसमध्ये जाऊन अशा प्रकारे. तर हे जे PNG आहे इथून आपण ॲड करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं, हे जे सॉन्ग आहे ते इथून प्ले करून बघायचं. हे जे लिरिक्स आहे कुठे संपत आहे आपलं तर इथं आपण प्ले करून बघूया. ओके, इथून ॲड केलं म्हणजे ते परफेक्टच बसत आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे जे PNG त्यावरतीच क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला इनमध्येच थांबायचं. ह्यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या PNG ला शिवाय एक फेड इनचा इफेक्ट मिळून जाईल. इथून हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पुन्हा त्याच PNG वरती क्लिक करायचं आणि इथून ते PNG आहे इथून डुप्लिकेट करायचे. सिम्पली अशा प्रकारे इथे डुप्लिकेटचं ऑप्शन येते आणि इथून पुन्हा लिरिक्स कुठे येते आपले ते बघायचे इथून. ओके, इथपर्यंत येत आहे. तर आपल्याला काय करायचं, हे जे PNG आहे त्यावरती थोडं पुश करून इथपर्यंत आणायचं अशा प्रकारे. आणल्यानंतर हे PNG कुठे संपते बघायचे म्हणजे लिरिक्स आहे ते. ओके, इथपर्यंत येत आहे. तर हे PNG आपण अशा कमी करायचे आणि हे जे PNG आहे दोन्ही बाजूने कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि इथं कट सुद्धा येते. पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून स्प्लिट करू शकता. त्याच्यानंतर हे जे PNG आपलं दुसरं इथे परफेक्ट बसलेलं आहे. बसल्यानंतर इथून तुम्हाला प्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जे आपलं दुसरं लिरिक्सचं PNG असेल इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर इथे आपले PNG इथून बघू शकाल की ओके, हे जे PNG आहे इथून पण परफेक्ट बसलेलं आहे आपलं दुसरं. ओके, हेच पुन्हा आपल्याला आहे ना आता हे दुसरं आपलं PNG इथून परफेक्ट बसले. तर तिसरे ॲड करण्यासाठी हेच PNG डुप्लिकेट करायचं आपल्याला आणि पुन्हा बघायचे ते लिरिक्स आहे ते कुठे संपते आपलं. ओके, इथपर्यंत संपत आहे. तर हे कमी करूया. त्याच्यानंतर पुन्हा प्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून ते जे PNG आहे इथून ॲड करून घेऊया. ओके, हे पण आपलं तिसरं PNG इथून परफेक्ट बसलं. त्याच्यानंतर हेच PNG आपल्याला पुन्हा डुप्लिकेट करायचे येते. तर मी तुम्हाला समजच PNG ॲड करून दाखवतोय. तर इथे तुम्हाला आता समजत असेल की कशावर हे जे PNG इथून ॲड करायचे. तर इथून बघू शकता की हे PNG आपलं कुठंच. ओके, हे पण PNG इथून परफेक्ट बसते. तर सिम्पली आपण रिप्लेच्या ऑप्शनमध्ये जाऊन दुसरं PNG इथून ॲड करूया. ओके, हे पण PNG आपल्या इथे बसलेलं परफेक्ट. आता शेवटचं राहिले ते कुठे संपते आपल्या म्हणजे चालू होते बघूया. इथून चालू होते. तर हेच PNG आपण डुप्लिकेट करूया पुन्हा
आणि कुठपर्यंत येते बघ, इथपर्यंत येते. तर हेच थोडं ओढून पुढे आणूया. तर हे PNG आपण शेवटपर्यंत नेऊया अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून शेवटचे जे आपले PNG राहिले इथून ऍड करूया. त्याच्यानंतर हे जे परफेक्ट PNG आहे सर्व बसलेले आहेत आपल्या. ओके, तर इथे तुम्ही बघू शकाल आपण सर्व इथून PNG ऍड केलेले आहेत. तुम्ही पण अशा हे जे PNG आहे इथून ऍड करायचे. तर हे PNG ऍड केल्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे तो इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला हे जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.